आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पंथ आणि संप्रदाय यांनी मंत्र्यांना दूर ठेवायला पाहिजे। आम्ही राजकारणी जिथे घुसतो तिथे आग लावल्याशिवाय राहत नाही। महंत गादीसाठी भांडायला लागतात, मग आम्ही स्थगिती देतो, नितीन गडकरींचं वक्तव्य। बिहारमधील पाटण्यात आज राहुल गांधींची पदयात्रा। संजय राऊत, जितेंद्र आव्हाड या पदयात्रेत सहभागी। दरम्यान बिहारमधील मतदार अधिकार यात्रेचा समारोप होणार। लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ नीरा बंद। लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाची, तर छत्रपती चौकातील घटनेचा निषेधही केला। पुणे भाजी मंडईमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली। पालेभाज्यांचे दर आवाक्यात आल्यानं गृहिणींना मोठा दिलासा। भारत चीन रशिया नवीन जागतिक समीकरण, तर एससीओ बैठकीत मोदींचा दहशतवादावर प्रहार। ट्रम्प यांच्या टॅरिफ वाढीनंतर भारत चीन रशिया एकत्र। तब्बल 8 दिवसांनंतर कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत, तर थेट पाईपलाईन योजनेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे कोल्हापूरकरांना पाणी टंचाईची झळ। ऐन गणेशोत्सवात शहराला टँकरनं पाणीपुरवठा। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरात आज पुन्हा मोठी वाढ। सोन्याच्या दरात 1100 रुपयांची वाढ, तर चांदी तब्बल 3000 रुपयांनी महागली। सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,07,000वर, तर चांदीही 1,27,000वर पोहोचली। हिंदू मुस्लिम एकोपा राखण्यासाठी 8 सप्टेंबरला ईदची सुट्टी जाहीर करा। समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी।